रोजच्या गडबडीमध्ये सकाळी नाश्त्याला काय बनवायचं सगळ्यांनाच प्रश्न असतो. पण आज आपण आहे ना अगदी सोपी, अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये अशी छान जळीदार असे घावणे करणार आहोत. डोसा म्हणा किंवा घावणा करा म्हणा, अतिशय मऊसूत होतो आणि खायला देखील तितकाच चविष्ट लागतो. त्यासाठी एका बाउलमध्ये ना 1 वाटी इतकं आहे ना मी आहे ना पोहे घेतलेले आहेत. त्याचबरोबर 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आहे ना 6 चमचे म्हणजे एक छोटी वाटी घेतली आहे, मी चमच्याने मोजून दाखवते. 2, 3, 4 आणि टोटल असे 6 चमचे इतकं मी दही घेतलेलं आहे. आणि हे दही आहे ना आंबट पाहिजे, आणखी छान चव येते मग. आणि ह्याच्यामध्ये ना आता जसं लागेल तसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि एकत्र करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि आपल्याला पातळसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. जसं जसं पाणी रवा शोषून घेईल तसं तसं आपण पाणी थोडं थोडं वाढवायचं आहे. एकदम घातलं की आपल्याला अंदाज येणार नाही. आणि याच पद्धतीने आपण 2 बॅचमध्ये आहे ना रवा आणि पोहे हे आहे ना वाटून घेणार आहोत. अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने. पाहू शकता आत्ता किती पातळ दिसतंय हे, एकदम लिक्विडी वाटते. पण थोड्या वेळ जर आपण ठेवलं ना तर ते ना रवा आहे ना सगळं पाणी जे आहे ना ते शोषून घेणार आणि आपलं बॅटर जे आहे ना ते थिक होईल. आणि आता सेकंड बॅच जे ती देखील आपण छान वाटून घेणार आहोत याच पद्धतीने. अतिशय उत्तम. आणि रोजच्या नाश्त्याला काय बनवायचं असा प्रश्न पडतो. हा पदार्थ बनवायला काहीच हरकत नाही. अगदी झटकीपट होतो आणि चवीला देखील छान लागतो. याबरोबर तुम्ही बटाट्याची भाजी देखील बनवू शकता. पण जर तुम्हाला बटाट्याची भाजी बनवायची नसेल तर तुम्ही साधी चटणी देखील बनवू शकता. आता इथे आहे ना आपण हे पीठ आहे ना छान आहे ना 15 मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून रवा जे ते आहे ना थिक होईल आणि आपलं बॅटर छान रेडी होईल. त्याचबरोबर आहे ना ओलं खोबरं आहे ना त्याचं चव आहे ना मी 1 वाटी घेतलं आहे. त्याचबरोबर 2 तिखट हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 1 छोटा चमचा जिरं, त्याचबरोबर अर्धा चमचा म्हणजे अर्ध्या चमच्याला पण थोडंसं आहे ना साखर घालायची आणि 1 चमचा भरून डाळबं घालायचं आहे. त्याचबरोबर 1 चमचा दही घालून घ्यायचं आहे. आणि आता आपण काय करायचं आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे, हलकंसं पाणी घालायचं आहे आणि हे बॅटर जे आहे ना ते वाटून घ्यायचं आहे. आता या चटणीला आहे ना मी फोडणी देणार नाही आहे, पण जर तुम्हाला द्यायची असेल ना तर जिरं, मोहरी, कढीपत्त्याची आहे ना छान खमंग अशी फोडणी द्यायची आहे. ती देखील चटणी खूपच छान लागते. पण आज मी अशी प्लेनच ठेवणार आहे. तोपर्यंत 15 मिनटं झालेली आहेत आणि आपले बॅटर जे आहे ते छान भिजलेलं आहे, पाहू शकता. आणि आता आपण काय करायचं हे सगळं ना एकाच डायरेक्शनमध्ये ना फेटून घ्यायचं आहे या पद्धतीने. एक 2 ते 3 मिनटं आहे ना असं छान फेटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. परत एकदा फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ आहे ना सगळीकडं मिक्स होईल. आणि आता आपण काय करणार आहोत, आता आपण इथे ना अर्धा चमचा इतकं आहे ना इनो घातलेला आहे आणि तो ॲक्टिवेट करण्यासाठी आपण 2 चमचे इतकं पाणी घालून घेतले आणि एकसारखं आहे ना फेटून घ्यायचं आहे या पद्धतीने. अगदी एखाद मिनटं तुम्ही आहे ना असं फेटून घ्यायचं आहे. तोपर्यंत तवा आहे ना गरम करायला ठेवायचा आहे. तवा गरम झाला की त्याला आहे ना हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही कांद्याच्या सहाय्याने देखील तेल लावून घेऊ शकता. या पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे. आणि आता आहे ना पळीच्या सहाय्याने ना पीठ जे ते आपण म्हणजे बॅटर जे ते आपण या तव्यावरती घालून घेऊया आणि पळीच्या सहाय्याने आपण हे बॅटर आहे ना एकसारखं असं करून घेणार आहोत. पाहू शकता आपला डोसा घातल्याच किती छान अशी जाळी आलेली आहे. याचा अर्थ आपलं पीठ जे आहे ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे. आणि आता आहे ना 1-2 मिनटं आहे ना बारीक गॅसवरती ना अशाच पद्धतीने ना झाकून ठेवायचं आहे, म्हणजे खालची साईड पूर्णपणे सुटेल आणि चिकटणार नाही. घाई करायची नाही, लगेच पलटायला जातात तर मग ते सगळं चिटकून बसेल. आणि वरतून ना एखाद चमचाभर तुम्ही इथे ना तूप पण लावून घेऊ शकता आणि तेल देखील लावून घेऊ शकता. याच पद्धतीने जर तुम्ही लोणी लावलं तर लोणी स्पंज डोसा इथे तयार होणार आहे. आता हलकंसं आपण दुसऱ्या साईडने देखील छान असं भाजून घेणार आहोत. पाहू शकता एकदम जाळीदार आणि एकदम छान असा आपला अगदी 15 ते 20 मिनटामध्ये ना छान असा डोसा इथे तयार झालेला आहे. याच पद्धतीने मी बाकीचे डोसे देखील करून घेते. इथे पाहू शकता आपले डोसे जे ते अतिशय सॉफ्ट झालेले आहेत आणि लवकर होणारे आहेत. लहान मुलांना देखील आवडतील आणि मोठ्यांना देखील. तर आपली रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते तुम्हाला अशा छानशा व्हिडिओमध्ये.